दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी पुण्यात हल्ला केला, गाडी फोडली, शाई ओतली, तरीही स्वतः निर्भय बनून सोलापुरात सभा घेऊन इतरांचे मनोबल वाढवणाऱ्या निर्भय बनू टीमचे सर्वांचे अभिनंदन आणि सहभागी सर्व नागरिक बंधू भगिनींचे धन्यवाद। आणि दुर्दैवाची गोष्ट असते की याच्यामध्ये पोलीस सहभागी आहेत। काँग्रेसनी किंवा काँग्रेसमध्ये सुद्धा काही लोक भ्रष्टाचारी होते, आपल्याला माहिती आहे। काँग्रेस विरुद्ध आम्ही अनेकदा बोललेलो आहे। विश्वंभर मी असेल, निखिल वाघेंनी जेव्हा आजचा सवाल सुरू केला तेव्हा आम्ही काँग्रेसच्या कामाचं विश्लेषण करताना त्यांना विरोध केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध केलेला आहे। शिवसेना मूळची जी आहे बाळासाहेब ठाकरे असतानाची तेव्हा सुद्धा त्याचं विश्लेषण करून त्याला विरोध केलेला आहे। पण या लोकांनी कधी आमच्यावर हमले केले नाही, कारण की लोकशाहीचं तत्व त्यांच्यामध्ये जिवंत होतं। आज भारतीय जनता पक्ष त्यांचे नेते इतके असंतुलित आहेत की त्यांना आपलं विश्लेषणच मान्य नाही। त्यामुळे आमच्यावरचा हमला नाही, आपण पाहिलेला आहे महाराष्ट्रामध्ये अराजक माजलेला आहे की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कोणीतरी कोणाला मारू शकतो। अहमदनगरमध्ये एखादा आरोपी आमदार असतो, त्याचे सगळेजण पाठपुरावे पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या मॉबने घुसतात आणि खुर्ची सकट त्या माणसाला घरी घेऊन जातात आरोप असतानाही। या अनेक गोष्टी पाहत असताना आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की मुळात विरोधी विचारच टिकायला नको अशा स्वरूपाची यांची जी भ्रष्ट बुद्धी आहे त्याला आपला विरोध आहे। या कार्यक्रमात सोलापूर शहर काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे, शहर कार्याध्यक्ष मनोज येलगुलवार, महिला अध्यक्षा प्रमिलाताई तुपलवंडे, माजी महापौर आरिफ शेख, प्रवक्ते अशोक निंबर्गी, माजी नगरसेवक विनोद भोसले, गणेश डोंगरे, जुबेर कुरेशी, देवाभाऊ गायकवाड, अंबादास बाबा करगुळे, वाहिद बिजापुरे यांच्यासह हजारो नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते।